जय जय रघुवीर समर्थ. काल आपण श्रवण भक्तीबद्दल जे ऐकलं आणि त्याच्यामध्ये श्रवणाचे लाभ काय 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 ऐकावं हे आपण आज ऐकणार आहोत. तर श्रवणाचे लाभ काय, तर श्रवणाने आपले ज्ञान वाढते, मनाचा आणि बुद्धीचा विकास होतो, बहुश्रुतता वाढते. म्हणून जे अतिशय ऐकत असतात त्यांना विश्रुत असं म्हटलं जातं. विषयासक्त असणारी इंद्रिय योग्य मार्गावर आणली जातात. श्रवण करण्यासाठी फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत, तर चांगले ऐकण्याकरता मनाला वळवावे लागते. आता नाथ महाराज म्हणतात की श्रवण कसं करावं, तर जसा एखादं मांजर हे दूध पिण्यासाठी टपून दवा धरून बसलेलं असतं, तसं आपण कथेतील सार ग्रहण करण्यासाठी हे आपलं मन हे तसं असलं पाहिजे, उत्साही असलं पाहिजे. कान हे फक्त रत्नजडीत कुंडल घालण्यासाठी आहेत का हो, तर ते त्यांचे भूषण नसून श्रोत्रम श्रुतनैव न कुंडलेन, श्रवण हेच कानाचं भूषण आहे. अहो, कथा कीर्तन ऐकून कानांचे सार्थक होते. म्हणून श्रवण कशाचे करावे, तर नामसंकीर्तन, गुणसंकीर्तन, लीला संकीर्तन. तुकाराम महाराज तर म्हणतात, तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण. विठोबाचे गुण ऐकावे, भगवंताचे अवतारांचं चरित्र ऐकावं, अनेक प्रकारचे मंत्र, स्तोत्र, भजन, त्याशिवाय जगातल्या अत्यंत आश्चर्यकारक गोष्टी, अनेक तीर्थांची माहिती, वेद, पुराण, संगीतातील वेगवेगळे राग, अहो नाना औषधांची माहिती, असे अनेक गोष्टी आपण ऐकायचे. म्हणून तर समर्थांनी श्रोत्यांना तुम्ही जगदीश मूर्ती असं म्हटलेलं आहे. म्हणून जर श्रवण करायचे तर श्रवणाने आपले सगळे संशय फिटतात, भाव स्थिरावतो आणि भगवंताबद्दलचं प्रेम वाढतं. सगुणाचे श्रवण करून आपल्याला निर्गुणाचं ज्ञान मिळतं आणि भगवंताची एकरूपता साधता येते. म्हणून श्रवण भक्ती ही अत्यंत महत्त्वाची सांगितलेली आहे. जय जय रघुवीर समर्थ.